2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी लाडक्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। होय, आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम टाकण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे। बघा, आता तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याची असे मिळून टोटल 3,000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यात टाकण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे। टोटल 3,000 रुपये जी रक्कम येणार आहे ती डीबीटी अंतर्गत येणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला खुश खबर मिळणार आहे। 3,000 रुपये आम्ही पूर्ण वाटप करत आहोत असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। पण बघा, आता हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार वाटप करणार आहे, त्या जिल्ह्यांची आता आपण यादी बघणार आहोत। त्यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजेच की तुम्हाला A to Z सविस्तर अपडेट बघायला मिळेल। बघा, आलेल्या माहितीनुसार आता 15 जिल्ह्यामध्ये आणि सरकारच्या माध्यमातून या 7 बँकेत कोणत्या क्षणी टोटल पैसे जमा होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या पण खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये येतील। मग आता यादी वगैरे सर्व काही तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघा, अखेर आनंदाची बातमी आलेली असून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा सरकारने करताच बहिणी खुश झाल्या। बातमी आता संपूर्ण आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघा, पैसे वाटपाची घोषणा झाली सरकारकडून। आता अखेर निर्णय झाल्याने राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। बघा, आता 3,000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। ही एक सर्वात मोठी घोषणा तुमच्यासाठी असली तरी आता अजून एक मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। बघा, आता पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। लक्ष द्या, आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा सरकारने केली। आता एक नाही तर 2 हप्ते म्हणजेच की जानेवारीचे तुम्हाला 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत आणि फेब्रुवारीचा पण हप्ता, जानेवारीचा हप्ता वाटप झाल्यावर लगेच सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे फेब्रुवारीच्या आधी लगेच आता सरकारला निवडणुकीची तयारी असते, आचारसंहिता कोणत्या क्षणी लागू शकते, मग पुन्हा काही पैसे वाटप करता येत नाहीत। त्यामुळे सरकारकडून आता जानेवारी फेब्रुवारी सर्व पैसे एकदम आधी म्हणजे आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत आणि 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता देण्याचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालाय। म्हणजेच बघा, जानेवारीचा 19वा हप्ता आता मंजूर झालाय। 19व्या हप्त्याचे 3,000 रुपये सरकारने मंजूर केले असून हे आता डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आता डीबीटी अशी प्रक्रिया असते की त्या माध्यमातून पैसे दिले की तिकडून पाठवल्यानंतर 30 मिनिटांमध्ये पूर्ण खात्यात जमा होत असतात। मग अशा पद्धतीत सरकार आता हे पैसे पूर्णची पूर्ण तुमच्या बँक खात्यात द्यायला सुरुवात करत आहे। त्यामुळे सर्वात मोठा निर्णय हा तुमच्यासाठी राज्य सरकारने घेतलाय असं देखील आपण म्हणू शकतो। अशी एक सर्वात मोठी घोषणा आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून आता तुमच्यासाठी समोर आलेले आहे। बघा, त्यानंतर 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 रुपये हे पण पैसे सरकारला द्यायचे आहेत आणि हे पण आता कोणत्या क्षणी मंजूर होणार असून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यात टाकण्याचं काम सरकार आता करणार आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या आधी पैसे देत आहोत। सरकारला माहिती आहे जर लाडक्या बहिणीला आपण नाराज केलं, हप्ते जर उशिरा दिले तर मग बहिणी नाराज होतील आणि निवडणुकीला आपल्याला मग मोठा पराभव सहन करू शकतो। कारण की लाडक्या बहिणी जर नाराज झाल्या तर मग लाडक्या बहिणीचे मत हे सरकारला मिळणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे निवडणुकीच्या आधीच सरकार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2-2 हप्त्याचे म्हणजेच की 19व्या आणि 20व्या हप्त्याचे 3,000 रुपये आता द्यायला सुरुवात करत आहे। मग चला, आता हे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहेत। सर्वात आधी जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, तो वाटप 3 दिवस चालणार असून तो 3 दिवस वाटप झाल्यानंतर पुन्हा फेब्रुवारीचा हप्ता मंजूर होऊन तो 3 दिवस वाटप चालणार आहे। असं हे वाटप सरकारच्या माध्यमातून चालणार असून 2 हप्त्याचे पूर्ण पैसे बघा 100% भेटणार आहेत। कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये
लाडक्या बहिणीला उशिरा भेटल्यामुळे बहिणी नाराज झाल्या। आता तीच नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे म्हटले की आता कोणीही नाराज राहिलं नाही पाहिजे। त्यांनी अधिकाऱ्यांना डायरेक्ट सांगितलं। एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना म्हटले की आता काही झालं तरी जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टाकायचेच आहेत आणि कोणत्याही हालतीमध्ये हे पैसे आता लवकर गेले पाहिजे, कारण की आता निवडणुकीची पण तयारी करायची आहे आणि निवडणुकीच्या टायमिंगलाच लाडक्या बहिणींना नाराज करू नका, नाहीतर लाडक्या बहिणी निवडणुकीच्या टायमिंगला आपल्याला जे आहे ते मोठा पराभव लाडक्या बहिणींमुळे पुन्हा नंतर सहन करावा लागू शकतो। हे सरकारच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता पूर्ण 19वा आणि 20वा हप्ता म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा आता तुमच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून सर्व राज्यभरातील लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे बहिणीची चिंता दूर झालेली आहे। बघा आता तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजेच की 15 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटप आता सुरू होत आहेत। फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे, जानेवारीचा भेटणार आहे, पण आता काय होणार आहे पुढच्या 2 तासामध्ये ज्यांना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे भेटले नव्हते ना त्यांच्यासाठी 318 कोटी मंजूर केले आहेत। बघा चेकवर सही झाली असून ते वाटप सुरू आहे। ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यात थोड्याच वेळात डिसेंबरचा जमा होईल, पण आता जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 हप्ते तुम्हाला वाटपाला सुरुवात होणार आहे। बघा आता सरकारने वाटपाचा टायमिंग सांगितला आहे, किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आणि किती वाजेपर्यंत आता वाटप सुरू राहणार आहे ती पण टायमिंग आलेला आहे। पण बघा सरकारच्या माध्यमातून हे पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर ही 2 कामे करावी लागतील। बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर ही 2 कामे बहिणींनी केली नाही तर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता भेटणारच नाही। नवीन नियम आलेला आहे आणि ही 2 कामे करावी लागणारच आहेत असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील, आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो, कारण पुढच्या 4 दिवसाच्या आत ती 2 कामे तुम्हाला उरकून घ्यायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात येणारी रक्कम ही जमा होणार आहे, अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। मग आता जी 2 कामे करायची आहेत ती माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता कोणते 15 जिल्हे आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात आता पैसे वाटप सरकारकडून वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं आता काम करणार आहोत। तर बघा आता या ठिकाणी पैसे वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू। बघा आनंदाची बातमी आली, या ठिकाणी मुंबईमध्ये बैठक सुरू होते आणि त्याच बैठकीमधून डायरेक्ट आता 2 हप्त्याचे अखेर 3000 मंजूर झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, आता कोणत्या क्षणी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। झेडपीच्या निवडणुका असल्यामुळे सरकार लवकर हप्ता देत आहे। बघा सरकारला माहिती की आता निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे लाडक्या बहिणी आपल्यालाच लवकरात लवकर मोठा सपोर्ट करतील, आपल्याला मोठी मदत निवडणुकीमध्ये करतील हे सरकारला माहिती आहे। तर या ठिकाणी बघा आता सरकार त्यामुळेच बहिणीच्या बँक खात्यात एक नाही तर 2 हप्ते म्हणजेच की जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये डायरेक्ट सोडण्यास सुरुवात करत आहे। टोटल रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारचा असल्यामुळे सर्वात मोठी आतापर्यंतची घोषणा आपण म्हणू शकतो। बघा आता येणारी रक्कम ही डीबीटीतून आहे आणि डीबीटी अशी प्रक्रिया आहे की पैसे पाठवल्यावर 30 ते 35 मिनिटांमध्ये डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होत असतात। त्यामुळे बहिणींनो आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका। सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा आता राज्य सरकारने तुमच्यासाठीच केलेली आहे आणि तुमच्यासाठीच सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेला आहे। बघा आता पूर्ण पैसे हे जमा होण्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारचा जो झाला आहे, या माध्यमातून एक ना एक बहिणीच्या बँक खात्यात आता 3000 रुपये जमा होणार आहेत। तर चला सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत आता त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये मिळतील। बघा हे 1500 रुपये 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे, त्यानंतर लगेच 1500 रुपये फेब्रुवारीचे सुरू होतील आणि ते पण 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे। कारण की मागच्या वेळेस काय व्हायचं, हप्ता वाटप सरकार करायचं पण सर्वांना पैसे येत नव्हते, मग सरकार एकच दिवस पैसे द्यायचं, दुसऱ्या दिवशी वाटप थांबवायचं, मग सर्वांच्या खात्यात काय पैसे जमा व्हायचे नाहीत। पण आता 3 दिवस वाटप का करणार आहे, 3 दिवस वाटप केलं म्हणजे कुणीच बहीण अशी राहणार नाही की तिच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नसतील, सर्वांनाच पैसे मिळून जातील। त्यामुळे सरकार आता डायरेक्ट 3 दिवस पैसे वाटप सुरूच ठेवणार आहे, म्हणजे प्रत्येक कोणत्या ज्या बहिणी अपात्र असतील, ज्या बहिणी थोड्या काही कारणामुळे चूक नसताना त्यांना पैसे मिळत नसतील
असतील या सर्वच बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत आणि हे 3,000 रुपये डायरेक्ट बँक खात्यावरती त्यांच्यात जमा होणार आहेत. त्यामुळे त्यांना कसलीच काळजी करायची गरज पडणार नाही, ना कसली चिंता करण्याची गरज पडणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत, तालुके कोणते आहेत आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होत आहेत यादी आपण बघू. तर बघा आता या ठिकाणी सविस्तर जर विचार केला तर सर्वात मोठा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला असून आता बघा तुमच्या बँक खात्यावरती पूर्णची पूर्ण रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून नक्कीच मिळू शकतो. एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा म्हणजेच की राज्य सरकारकडून झालेला हा निर्णय बघा आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की पहिला जिल्हा बघा आता तो म्हणजे लातूर जिल्हा आहे. जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील असाल तर आता लातूर जिल्ह्यामध्ये जानेवारीचे 1,500 रुपये मंजूर केले आहेत. बघा आता पूर्ण 1,500 रुपये वाटप सुरू होत असून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम सर्वची सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालाय. बघा आता 1 लाखांपेक्षा अधिक बहिणी आता या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहेत की त्यांना पैसे मिळत असतात. मग आता लाखो बहिणीच्या बँक खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर जिल्ह्यातील सर्व बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. बघा पहिला जिल्हा हा लातूर झाला, त्यानंतरचा आता दुसरा जिल्हा तो आहे इकडे वाशिम जिल्हा. बघा आता जर तुम्ही या वाशिम जिल्ह्यातील राहणारे असाल तर वाशिम जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता तुम्हाला देण्यात येणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात टोटल रक्कम जमा होणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने आता केलेली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सर्वांच्याच बँक खात्यात आता टोटल सर्वची सर्व रक्कम ही जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा आनंद मिळतोय आणि सर्व खुश बहिणी आता झाल्याचं दिसून येत आहे. बघा आता वाशिम जिल्ह्यामध्ये काय होणार आहे. सर्वात आधी हे 1,500 जानेवारीचे पूर्ण मिळतील. हे 1,500 रुपये जसे बँक खात्यात जमा होतील हे 3 दिवस वाटप सुरू राहतील. त्यानंतर फेब्रुवारीचे पण लगेच 1,500 देणार आहे. होय 100% येणारच आहेत, कारण की निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या आधीच सरकारला फेब्रुवारीचा हप्ता द्यायचा आहे आणि ती बातमी टीव्हीला पण आलेली आहे, सगळीकडेच आलेली आहे. बघा तुम्हाला ती बातमी पण दाखवतो. सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं होतं त्या बातमीत बघा. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि इकडे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये सर्वांना भेटणार आहेत. म्हणजेच की शेतकऱ्यांना 2,000 रुपये नमो शेतकरीचा हप्ता आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 3,000 रुपयांचा हप्ता असे स्वरूप पैशाचं बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने सरकारने आता पूर्ण रक्कम मंजूर केली असल्यामुळे सर्वची सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि आतापर्यंतचे सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी ही बातमी देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि कसली चिंता करू नका. सर्वात मोठा निर्णय आणि सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची यादी आपण बघणार आहोत. आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली नाही तर जानेवारीचा पण हप्ता जमा होणार नाही आणि इकडे फेब्रुवारीचा पण हप्ता जमा होणार नाही. ही पण गोष्ट आता लक्षात घ्या, कारण की सरकारने स्पष्टपणे आता हे सांगितलेलं आहे. तर चला सविस्तर अपडेट आता पाहूयात. तर बघा आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूया. त्यासाठी व्हिडिओ बघा, म्हणजे ती 2 कामे केली की काय होईल, लगेच तुमच्या खात्यात जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये पूर्ण जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. पण बघा आत्ताच आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आलेली आहे. सरकारने काय काय सांगितलं आहे तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता सरकार काय काय देणार आहे. बघा निवडणुका असल्यामुळे सरकारने पैसे वाटपाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि कसे पैसे मिळणार आहेत आणि किती रुपये मिळणार आहेत ते देखील आता आपण बघत आहोत. तर या ठिकाणी बघा तुमच्या बँक खात्यावरती राहिलेला डिसेंबरच्या हप्त्याचे आता 1,500 रुपये सरकार वाटप सुरू करत आहेत. हा एक पहिला मोठा निर्णय सरकारने घेतलाय. म्हणजे बघा ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आज डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500 मिळणार आहेत. आणि सरकारचा आता दुसरा निर्णय बघा याच्या खालीच लिहिलेला आहे. इथे बघा आलेल्या माहितीनुसार जानेवारी पुन्हा त्यानंतर बघा फेब्रुवारी पण लिहिलेला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचे पण हप्ते निवडणुकीमुळे लवकर 3,000 रुपये 2 महिन्याचे पैसे सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे बघा पहिला निर्णय राहिलेले डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500, दुसरा निर्णय जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये, तिसरा निर्णय फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे टोटल
4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत। आणि महत्त्वाचा आणि सर्वात आनंदाचा निर्णय लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलाय तो म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये इथून पुढे सर्वांना देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली। म्हणजेच की आता गॅस सिलेंडरची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आधी 830 रुपयांचा हप्ता सर्वांना मिळत नव्हता, पण आता इथून पुढे वर्षाला 3 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 830 रुपयांचे सर्वांना देण्याचा निर्णय झाला। आता फक्त तुम्हाला छोटासा अर्ज करायचा आहे। जर तुम्ही तो अर्ज केला तर लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आता 830 रुपये मिळणार आहेत। मग ते कसे मिळवायचे ते पण सांगतो। जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर 100% तुम्हाला रोजची रोज आता जे आहे ते तुम्ही जसे काय अर्ज कराल तो अर्ज केल्यानंतर एका दिवसात सर्व काम होईल आणि तुम्हाला दर महिन्याच्या आतून किंवा 2-3 महिन्यातून एकदा गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी मिळून जातील। 3 महिन्यातून एकदा तो हप्ता मिळत असतो। असे वर्षाला 3 हप्ते सरकारच्या माध्यमातून वाटप केले जात असतात। मग आता हे पण पैसे तुम्हाला मिळवायचे असतील, गॅस सिलेंडर जर सरकारकडून तुम्हाला वर्षाला 3 पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला गॅस सिलेंडर मिळायला सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना पण ही माहिती नक्कीच पाठवा, त्यांचा पण फायदा होईल। तर चला आता पैसे सरकार वाटप सुरू करत आहे ते किती वाजून किती मिनिटाला जानेवारी फेब्रुवारीचे पैसे देत आहे, आज किती जिल्ह्यात येणार, उद्या किती जिल्ह्यात येणार की दुसरी कोणती तारीख आहे आता पाहूयात। बघा आता या ठिकाणी पुढील महत्त्वपूर्ण तारीख जाहीर सर्व काही माहिती आता समोर आलेली आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटपाच्या यादीतील टायमिंग पण जाहीर झालेला आहे। बघा आता सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे पैसे वाटप आता चालणार आहे। म्हणजेच की 1:30 1:00 वाजेपर्यंत हे तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरूच राहणार आहे। बघा आता एकंदरीत जर विचार केला तर सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1:30 पूर्णची पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। म्हणजेच की सकाळी 7 वाजल्यापासून 1:30 पहिल्या टप्प्यात सरकार पैसे वाटप करणार आहे। तो जानेवारीचा हप्ता या टायमिंग मध्ये देणार आहे। ज्यांच्या बँक खात्यात या टायमिंग मध्ये पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करायची नाही असं सरकारचं सांगणं आहे। त्यानंतर लगेच दुसरा टप्पा 2 वाजल्यापासून ते इकडे दिवस मावळत्या वेळेसचे 6 वाजेपर्यंत एक दुसरा टप्पा चालणार आहे। म्हणजे बघा 2 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत सरकारच्या माध्यमातून पुन्हा पैसे वाटप सुरू राहणार आहेत। मग या टायमिंग मध्ये देखील बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील। त्यानंतर बघा सरकारच्या माध्यमातून पुढचा पण लगेच टप्पा सुरू होणार आहे। म्हणजेच की त्यानंतर रात्रीचे 7 वाजल्यापासून ते डायरेक्ट पुन्हा 11 वाजेपर्यंत पण पैसे वाटप चालणार आहे। मग या टायमिंग मध्ये तुमच्या बँक खात्यात ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील मग त्यांना रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत पैसे येऊन जातील। जानेवारीचा हप्ता पूर्ण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल। पण बघा हे काय पैसे आजच येणार आहेत का, तर तसं नाही। जेव्हा वाटप सुरू होईल तेव्हा या टायमिंग मध्ये सरकार पैसे देणार आहे। मग तुम्हाला सकाळी 7 वाजता नाही आले तर त्यानंतर 1:30च्या नंतर येतील। जर 1:30च्या नंतर नाही आले तर तुम्हाला रात्री 7 वाजल्याच्या नंतर 12 वाजेपर्यंत रात्रीच्या केव्हाही ते पैसे येऊन जातील। तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाही। त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता सरकार कसा देणार आहे, सेम अशाच पद्धतीत देणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता तो 8 वाजल्यापासून ते डायरेक्ट 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप राहणार आहे। या टायमिंग मध्ये ज्यांना हप्ता मिळायचा नाही त्यांना मग पहिल्या दिवशी जर या टायमिंग मध्ये तुम्हाला पैसे भेटले नाही तर दुसऱ्या दिवशीच्या 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत सरकार पैसे वाटप करणार आहे। मग त्या दुसऱ्या दिवशी पैसे तुम्हाला येतील। जर दुसऱ्या दिवशी पैसे नाही आले तर मग शेवटच्या दिवशी डायरेक्ट 75 लाख बहिणींच्या बँक खात्यात एकदम जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे 3,000 सरकारच्या माध्यमातून येऊन जातील। मग त्यावेळेस डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे आले की समजून जायचं एक मोठा दिलासा आपल्याला मिळाला। बघा त्या टायमिंग मध्ये सरकार 3,000 रुपये सर्वांनाच देऊन टाकणार आहे। म्हणजे पैसे आता पूर्णची पूर्ण वाटप करणारच आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात होत आहे, आज किती जिल्ह्यात येणार आहेत आणि उद्या किती जिल्ह्यात पैसे येणार आहेत, सर्व आता माहिती आपण पाहूयात। बघा आता आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाची यादी आपल्याला बघायला मिळत आहे। पैसे वाटप होणारे जिल्हे जाहीर झालेले आहेत। बघा आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। बघा हिंगोली जिल्ह्याचं नाव देखील असून आता पुढचा जिल्हा हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप सुरू होत आहे। वाटप आता हे सुरू असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी खुश होणार आहेत। बघा हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपये जानेवारीचे आज लगेच त्यांच्या बँक खात्यात राहिलेले डिसेंबरचे कोणाला आले नसतील तर येऊन जातील। आज वाटप सुरू आहे। त्यानंतर 1,500 रुपये
फेब्रुवारीचे जानेवारी फेब्रुवारी 3,000 रुपये आता पूर्णची पूर्ण या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यामुळे काळजी करायची नाही, कसली चिंता करायची नाही। आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा आपण म्हणू शकतो, आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा आहे आणि नवा आणि सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप सुरू केलं जाणार आहे। तर चला, अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलाय। पण बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। बघा, जर ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला कोणताच हप्ता भेटणार नाही। मग कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात येतील ते पण सांगतो। तर बघा, आता पहिलं काम EKYC करायचं आहे। EKYC तात्काळ करून घ्या। EKYC केली तर तुमच्या बँक खात्यात टोटल DBT अंतर्गत रक्कम जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा आणि मोबाईल नंबरशी एक तेवढं लिंक करून घ्या। जर ही कामे तुम्ही केली तर येणारी रक्कम DBT अंतर्गत तुमच्या बँक खात्यात 100% जमा होईल। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज व्हिडिओ बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ इतर सर्वांना पाठवा जेणेकरून त्यांना पण सर्व माहिती मिळेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।